एका परिचित महिलेच्या 5 वर्षीय मुलीचे अपहरण करत एका कुख्यात गुन्हेगाराने तिला 20,000ची खंडणी मागितली। पोलिसांना माहिती दिल्यास कटरने मुलीचा गळा कापण्याची देखील धमकी दिली होती। मात्र पोलिसांनी अतिशय तत्परतेने सूत्रे हलवत चिमुकलीची 45 मिनिटात सुटका केली व गुन्हेगाराला अटक केली आहे। वर्धा मार्गावर हा प्रकार घडला असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली। सूर्य उर्फ मिलिंद बघेल 29 वर्ष राहणार बुट्टीबोरी असे आरोपीचे नाव आहे। तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या विरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात खुनाचा देखील गुन्हा दाखल आहे। अपहरण झालेल्या चिमुकलीची आई त्याच्या परिचयाची होती। आरोपीला अनेक व्यसन असून त्यासाठीच त्याला पैसे हवे होते। रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास संबंधित महिला तिची मुलगी व मुलासह वर्धा मार्गावरील तृप्ती हॉटेलजवळ बसची प्रतीक्षा करत उभे होते। तेथे सूर्य एका खासगी ऑटोने पोहोचला व त्याने जबरदस्तीने मुलीला उचलले आणि तेथून पळ काढला। त्याने तिला फोन करून 20,000 रुपयाच्या खंडणीची मागणी केली। जर पोलिसांना कळवले किंवा पैसे दिले नाही तर चिमुकलीला ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकाराने हादरलेल्या महिलेने 4:15 वाजता बेलतरोडी पोलीस ठाण्यात माहिती दिली। तेथील ठाणेदार मुकुंद कवाळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व 3 तपास पथके वर्धा मार्गावर रवाना केली। दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा नातेवाईक बोलतो आहे असे सांगून आरोपीला 10,000 रुपये देण्याची तयारी दर्शवली। त्यांनी त्याला डोंगरगाव जवळ येण्यास सांगितले व सापळा रचून त्याला अटक केली। फिर्यादी प्रणाली सिद्धार्थ नंदेश्वर या पोलीस स्टेशनला 4:15 वाजताच्या दरम्यान आले। तर त्यांनी सांगितलं की त्यांची लहान मुलगी कुमारी माई अशी वय 5 वर्ष हिला किडनॅप केलेले आहे असा त्यांचा कॉल होता। त्या पद्धतीने गंभीर घटना असल्याने आम्ही तात्काळ फिर्यादीला आमच्या वाहनामध्ये सरकारी वाहनामध्ये तसेच प्रायव्हेट जे वाहन होते एक ते उपलब्ध केले तात्काळ आणि त्यामध्ये काही महिला ज्या खाजगी युनिफॉर्मवर खाजगी सिव्हिल ड्रेसवर अशा 3 महिला त्यांचं एक पथक आणि इतर 2 पथकाचे 3 वाहन आम्ही तात्काळ रेडी केले आणि घटनास्थळ आम्हाला फिर्यादी प्रणाली यांनी दाखवलं आणि ते पाहून आम्ही तात्काळ तिथून जो आम्हाला तांत्रिक पद्धतीने लोकेशन प्राप्त झालेले होते त्यावर पोहोचलो।